Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of sexual harassments of women at workplace. Okay, and Prevention, Prohibition, and Residuals Act 2013. Okay, 2013 Acts नुसार या सेक्शुअल हॅरासमेंट इन वर्कप्लेस वुमेन वर्कप्लेसमध्ये काय काय कंटेंट आलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, सो बॅकग्राऊंड याबद्दलचं थोडंसं बॅकग्राऊंड आपण इथे बघणार आहोत. इन द प्रोसिजर ऑफ विशाखा गाईडलाईन्स गिवन बाय द सुप्रीम कोर्ट. ओके, सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन होती. त्या गाईडलाईनचं नाव काय होतं? विशाखा गाईडलाईन. विशाखा गाईडलाईन नावाची सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन निघाली. ती कधी निघाली? विशाखा अँड अदर वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. राजस्थानमधून ते निघाली. ओके, त्याची सुरुवात कुठून झाली? राजस्थानमधून झाली. तर राजस्थानमधून सुरुवात झाली आणि त्या कधीपासून सुरुवात झाली त्याची? तर 1997मध्ये राजस्थान या स्टेटमधून विशाखा गाईडलाईन नावाच्या एका गाईडलाईनची किंवा ॲक्टची सुरुवात झाली आणि त्याला सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली. तर आता त्याच्यामध्ये काय आहे बघा. इंडिया had already signed and rectified conversion सो विशाखा गाईडलाईन्सच्या नावाने जी सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन चालू झाली 1997मध्ये. त्यात काय होतं बघा. इंडिया हॅड ऑलरेडी साईन्ड अँड रॅटिफाईड कन्व्हर्जन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल द फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द वुमेन. ऑलरेडी सरकारच्या किंवा इंडियामध्ये ऑलरेडी अशा काही ॲक्ट्स होते किंवा अशा काही ऑलरेडी काही अशा गोष्टी साईन केलेल्या होत्या किंवा असे काही इलिमिनेशन होते की ज्यामध्ये वुमेनच्या सेफ्टीसाठी काही डिस्क्रिमिनेशन होते. बट हॅड नो डोमेस्टिक लॉ फॉरफ्युरन्स ऑफ इट. कुठल्याही प्रकारचा असा एक डोमेस्टिक किंवा लोकल लॉ नव्हता. वुमेनच्या सेफ्टीसाठीचा कुठल्याही प्रकारचा लॉ नव्हता. दिस वॉज द असेंब्लेड अँड इंटरनॅशनल ऑब्लिगेशन इन इंडियन लिगल सिस्टीम. आणि तीच एक कमतरता होती इंडियन लिगल सिस्टीममधली. सो ती कमतरता लक्षात आल्यानंतर आणि वुमेन्सच्या बाबतीत वुमेनला अनसिक्युअर्ड वाटायला लागल्यानंतर आणि वुमेनचं बाहेरचं वातावरण जेव्हा अनसिक्युअर्ड व्हायला लागलं त्यावेळेला सरकारने काय केलं? हा ॲक्ट काढला किंवा ह्या काही सम गाईडलाईन्स काढल्या. त्या गाईडलाईन्स आपण पुढे बघणारच आहोत. सो त्या गाईडलाईन्स त्यांनी चालू केल्या आणि त्या गाईडलाईनमध्ये काही गोष्टी मेन्शन्ड होत्या. सो कुठल्या कुठल्या आहेत ते बघूयात. तर ह्या ज्या गाईडलाईन चालू झाल्या त्या कधी झाल्या? 1997मध्ये. ही जी गाईडलाईन चालू झाली ही कधी झाली चालू? 1997मध्ये. आणि त्याची सुरुवात कुठून झाली? स्टेट ऑफ राजस्थान. पुढे बघूया. स्कोप ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे ह्या ज्या काही गाईडलाईन्स चालू झाल्या किंवा हा जो काही ॲक्ट आहे त्या ॲक्टला काय स्कोप आहे, म्हणजे कुठपर्यंत तो ॲक्ट काम करतो किंवा कशा पद्धतीने तो ॲक्ट काम करतो हे ते आपल्याला बघायचं आहे. इट एक्सटेंड्स टू प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक प्लेस. हा काय आहे? एक्सटेंड टू प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक प्लेस. इट कन्व्हर्ट द स्कूल ॲज वेल ॲज कॉलेजेस. स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा हा ॲक्ट लागू होतो किंवा याला ही जे काही गाईडलाईन्स आहेत ह्या गाईडलाईन्स स्कूल आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा फॉलोअप केल्या जातात. इट ऑल्सो कवर्ड द ट्रान्सपोर्टेशन टेकन अँड प्लेस विजिटेड बाय एम्प्लॉई ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट.
ज्या वेळेस एखाद्या एम्प्लॉईला एम्प्लॉयमेंट देत असते, एखादं ऑर्गनायझेशन एखाद्या वर्करला जेव्हा जॉब देत असते, काम देत असते, त्यावेळी ते काम करत असताना किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये हा ॲक्ट फॉलो केला जातो. इट शॅल ऑल्सो एक्सटेंड टू आर्मी मॅन. अजून कुठे फॉलो होते हा? आर्मी मॅनमध्ये. ॲज डिसाइडेड बाय द आर्म फोर्स ट्रिब्युनल. ओके, प्रत्येक ठिकाणी हा ॲक्ट लागू होतोच. कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, मेडिकल सायन्सचा विचार केला तर मेडिकल्समध्ये, आर्मी इंडस्ट्रीमध्ये, ओके, गव्हर्मेंट सेक्टरमध्ये, कुठल्याही गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करत असेल तर तिथेसुद्धा हा ॲक्ट लागू होतो. स्कूल्स, कॉलेजेस, ओके, ॲज वेल ॲज पब्लिक प्लेस, प्रायव्हेट प्लेस ॲज वेल ॲज पब्लिक प्लेस, अशा प्रत्येक ठिकाणी हा ॲक्ट लागू होतो किंवा या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात. ठीक आहे. तर हे काय आहे? त्या गाईडलाईन्सचा स्कोप आहे की कुठपर्यंत त्याची व्याप्ती झालेली आहे. स्कोप म्हणजे काय? कुठपर्यंत हा ॲक्ट पसरलेला आहे किंवा याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत हा या ज्या गाईडलाईन्स आहे यूज केल्या जातात ते इथे सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे रिक्वायरमेंट. काय गरजा आहे ह्या ॲक्टसाठी? वुमेन कांट बी सायलेंट. वुमेननी काय सायलेंट राहू नये. एक आपल्याला पिक्चर दिसतंय, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की वुमेन कांट बी सायलेंट म्हणजे वुमेननी शांत राहू नका, उलट काहीतरी बोला आणि काम करून घ्या. टू रिअलाइज द जेंडर इक्वेलिटी टू वर्कप्लेस. रिअलाइज द जेंडर इक्वेलिटी. ऑर्गनायझेशनमधलं वातावरण असं असायला पाहिजे किंवा ऑर्गनायझेशनचं ॲटमॉस्फिअर असं असायला पाहिजे की ज्यावरून तुमची जेंडर इक्वेलिटी असेल. ओके, वुमेन आणि मेन यामधला फरक तिथे केला जाणार नाही. तर प्रत्येकाकडे एका सारख्याच दृष्टिकोनातून बघितलं जात असेल किंवा त्यांची कामाची इफिशियन्सी फाइंड आऊट करून त्यानुसार त्यांना ज्या काही ऑथॉरिटीज आहेत किंवा त्यानुसार त्यांचं रेम्युनरेशन आहे हे डिसाईड केलं जाईल. नॉट ऑन द बेसिस ऑफ ही इज द मेन, ही इज द वुमेन, ओके, सॉरी, शी इज द वुमेन, ही इज द मेन, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करून किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांचं रेम्युनरेशन, त्यांची पोस्ट डिसाईड करणं हे योग्य नसतं. ओके, तर ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक जेंडर काय असलं पाहिजे? इक्विव्हॅलंट असलं पाहिजे, इक्वॅलिटी असली पाहिजे. प्रत्येकाला इक्वल ट्रीटमेंट मिळायला पाहिजे, प्रत्येकाला सारखी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. ओके, टू गेट राईड ऑफ हॉस्टाईल एन्व्हायरमेंट ॲट वर्कप्लेस. हॉस्टाईल एन्व्हायरमेंट व्यवस्थित हॉस्टाईल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आता हॉस्टाईल ट्रीटमेंट म्हणजे काय की सेक्युअर्ड वातावरण, सेक्युअर्ड एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे. वुमेनला तिथे काम करताना सेक्युअर्ड वाटलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं बॉदरेशन असता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारे त्या एखाद्या एखाद्या एम्प्लॉईकडून किंवा एखाद्या मॅनेजमेंटकडून, सुपरवायझरकडून, मेन सुपरवायझरकडून किंवा मेन एम्प्लॉईकडून वुमेनला कुठल्याही प्रकारचं हरासमेंट होता कामा नये. ओके, टू प्रोटेक्ट द फंडामेंटल राईट्स 14, 15, 19, 1G अँड ऑल्सो रिअलाइज द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 42. आर्टिकल 42मध्ये असं म्हटलेलं आहे की टू प्रोटेक्ट द फंडामेंटल्स राईट. काही फंडामेंटल राईट्स आहे किंवा काही फंडामेंटल्स अधिकार आहेत व्यक्तीला जे त्यांचे फॉलो केले पाहिजे. फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ अँड सोशियल डेव्हलपमेंट. फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे कंटिन्युअसली ग्रोथ होत राहिली पाहिजे, कंटिन्युअसली डेव्हलपमेंट होत राहिली पाहिजे सोसायटीची. जर वुमेनची रिस्पेक्ट होत असेल तर ऑटोमॅटिकली सोसायटीची डेव्हलपमेंट होणार आहे, ऑटोमॅटिकली सोशियल डेव्हलपमेंट होणार आहे. सो फॉर द सोशियल डेव्हलपमेंट नीड्स टू ग्रोथ ऑफ नीड्स टू प्रोटेक्ट द वुमेन. ओके, वुमेनला प्रोटेक्ट करणे हा महत्त्वाचा पार्ट असतो सोशियल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. ओके, हे काय रिक्वायरमेंट्स आहेत. अजून काही असे पॉईंट्स आहेत की जे आपण इथे तुम्हाला अजून जास्त या PPTमध्ये अजून जास्त प्रकारचं क्लिअर्ड होईल, कारण इथे मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पद्धतीने घेतलेलं आहे.
ओके. सो सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस ॲक्ट 2030 हा ॲक्ट कशासाठी म्हणून ओळखला जायचा? प्रिव्हेन्शन, प्रोटेक्शन अँड रिड्रेसल. कशासाठी ओळखला जाणारा ॲक्ट आहे हा? प्रिव्हेन्शन, प्रोटेक्शन अँड रिड्रेसल यासाठी ओळखला जाणारा हा ॲक्ट आहे. ओके. आता याच्यामध्ये काय डिस्क्रिमिनेअर आहे किंवा काय याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे ते बघा. दिस ट्रेनिंग मटेरियल इज फॉर यूज इन ट्रेनिंग ऑफ ऑफिशियल्स. हे ट्रेनिंग मटेरियल कशासाठी वापरले जाऊ शकतं? ऑफिससाठी, ऑफिसेससाठी, ऑर्गनायझेशनसाठी, स्कूल्स, कॉलेजेससाठी. म्हणजे हा ॲक्टच असा आहे की हा कोणाकोणासाठी लागू होतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. स्कोपमध्ये आपण बघितलेलं आहे की हा ॲक्ट कोणाकोणाला लागू होतो. तर या ॲक्टचे जे स्कोप्स आहेत, ज्यांच्यासाठी हा ॲक्ट लागू होतो त्या प्रत्येकासाठी हे ट्रेनिंग किंवा हे मटेरियल महत्त्वाचं आहे. ओके. इट शुड नॉट बी रेफर्ड ॲज अ गाईडलाईन ऑफ MP गव्हर्मेंट. हा नुसतं महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश गव्हर्मेंटसाठीच्या गाईडलाईन्स नाही, तर ह्या सगळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाईडलाईन्स आहेत. ओके. इन केस ऑफ एनी व्हेरायन्स इन दिस ट्रेनिंग मटेरियल, सपोज जर कुठल्याही वेगळ्या पद्धतीचे व्हेरायन्स असतील ह्या ट्रेनिंग मटेरियलमध्ये, मध्य प्रदेश गव्हर्मेंट गाईडलाईन्स रूल्स लॉ शॅल बी प्रिवाईल. जर सपोज यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कमतरता असतील किंवा कुठल्याही प्रकारचे ॲक्ट ह्यातले फॉलो केले जात नसेल तर या ॲक्टमध्ये किंवा या गाईडलाईन्समध्ये चेंजेस केले जाऊ शकतात. ॲज पर द रिक्वायरमेंट त्यामध्ये काहीतरी चेंजेस केले जाऊ शकतात. ओके. बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी ऑलरेडी आपण बघितलेली आहे की कधीपासून सुरुवात झाली, काय झालं, तरीसुद्धा एकदा बघूया. आपण बघितलं आहे की 1997मध्ये हा ॲक्ट चालू झाला. पण तो ॲक्ट कशाच्या नावाने त्यावेळेला चालू झाला होता? ह्या गाईडलाईन्स चालू झाल्या होत्या. तर त्या गाईडलाईन्स कशा चालू झाल्या होत्या? विशाखा गाईडलाईन्स या नावाने. तर बघा, इन सप्टेंबर 1992 द मोस्ट controversial and brutal gang rap at workplace involved a Rajasthan state government employee Bhavari Devi, who tried to prevent child marriage as per of her duties. ओके. काय झालं 1992 मध्ये? ओके. 1992चा काळ चालू होता आणि त्या कालावधीमध्ये राजस्थान शहरामध्ये किंवा राजस्थान स्टेटमध्ये काम करत असताना एका बाईवर, एका वुमेनवर रेप झाला. ओके. सो त्या बाईचं नाव होतं भवारी देवी. हू एम्प्लॉई होती ती भवारी देवी. ओके. राजस्थान स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई भवारी देवी, who tried to prevent a child marriage as a part of her duties. त्यावेळेला तिच्यावर रेप झाला आहे असं म्हणता येत नाही. क्रूर बलात्काराच्या केसेस त्यावेळी फार जास्त प्रमाणात होत होत्या राजस्थानमध्ये. तर त्यावेळी राजस्थान, महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थान स्टेट गव्हर्मेंटमध्ये एक एम्प्लॉई म्हणून काम करणारी बाई होती, लेडीज होती, भवारी देवी नावाची. ती काय करत होती? म्हणजे कर्मचारी, ती काय करायची? महिला कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, तसेच बालविवाह होऊ नये यासाठी तिचे काम चालत होते आणि त्याच्यासाठी ती प्रखर्षाने काम करत होती. तर हे कधीपासून चालत होतं तिचं? 1992मध्ये. आणि त्यावेळीच तिच्या लक्षात आलं की काय होतं आहे, ऑर्गनायझेशन्समध्ये जे काही मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये गँग रेपचं प्रमाण वाढलेलं आहे हे तिच्या त्यावेळेला लक्षात आलं. तेव्हापासून मग तिने ते थोडे कामं हातात घेतले आणि तिने ते काम हातात घेतल्यानंतर 1997मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इश्यूड द डिरेव्हेटिव्ज ॲज अ विशाखा गाईडलाईन. आणि त्यानंतर 1990 तिच्या अथक प्रयत्नानंतर तिने खूप मेहनत घेतली, त्या गोष्टींचा अभ्यास केला, सरकारच्या समोर काही त्या केसेस मांडल्या आणि त्यानंतर तिच्या प्रयत्नानंतर 1997मध्ये ही गाईडलाईन तयार झाली आणि त्या गाईडलाईनला नाव देण्यात आलं विशाखा गाईडलाईन. ओके. सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली 1997मध्ये. ठीक आहे.
आता विशाखा गाईडलाईनमध्ये कुठले कुठले पॉईंट्स झालेले आहे किंवा काय आहे विशाखा गाईडलाईनमध्ये ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिता त्यावेळेला जितके जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडे त्या विषयाची असेल तेवढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, फ्रँकली लिहू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ते वाढवू शकता. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. ओके, सो इट शुड बी it should be know all the parts included in Vishakha guideline. So see, whatever include in Vishakha guideline, physical contract. विशाखा गाईडलाईनमध्ये काय इन्क्लूड आहे? फिजिकल कॉन्टॅक्ट, शारीरिक संपर्क, फिजिकल कॉन्टॅक्ट इन्क्लूड्स असतात विशाखा गाईडलाईनमध्ये. अ डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फॉर एव्हर. ओके, डिमांड ऑर रिक्वेस्ट, डिमांड करणे, एखाद्या बरोबर सेक्ससाठी डिमांड करणे किंवा रिक्वेस्ट करणे. ओके, सेक्शुअलसाठी. ठीक आहे, म्हणजे काय, एखादा जर ऑर्गनायझेशनमध्ये एखादे एम्प्लॉई, वुमेन एम्प्लॉई असेल आणि त्यांचा सबऑर्डिनेटर, त्याचा मॅनेजर, त्याचा एम्प्लॉयर हा काय असतो, मेन असेल, तर त्याच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी किंवा सेक्स करण्यासाठी त्याच्याकडे डिमांड करणे किंवा रिक्वेस्ट करणे. जर अशा गोष्टी घडत असेल तर त्यावर निर्देशन लावणे हे विशाखा गाईडलाईनमध्ये आलेला मुद्दा आहे. ओके, दुसरं काय आहे थर्ड काय आहे पॉईंट विशाखा गाईडलाईनमध्ये? सेक्शुअली कलर्ड मार्क. ओके, सेक्शुअली कलर्ड मार्क म्हणजे काय? काहीतरी विनयभंग करणे, अश्लील भावना दर्शवणे. ओके, तर असं जर वातावरण होत असेल किंवा असं सिच्युएशन एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट होत असेल तर त्या गाईडलाईन तीसुद्धा इथे दिलेल्या आहे. शोईंग प्रोनोग्राफी दाखवणे किंवा एखाद्या एम्प्लॉई बरोबर वुमेन एम्प्लॉईला काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफ्स दाखवून किंवा त्यांचे फोटोग्राफ्स काढून त्यांना कुठल्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर मानसिक अत्याचार करणे, अशा पद्धतीचे वागणूक जर असेल तर त्याबद्दलच्या गाईडलाईन तिथे आहेत. एनी अदर वेलकम फिजिकल, व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल कंडक्ट ऑफ सेक्शुअल नेचर. कुठल्याही फिजिकली अटॅचमेंट ठेवून, शारीरिक अटॅचमेंट ठेवून किंवा व्हर्बल नॉन व्हर्बल कनेक्शन ठेवून सेक्शुअली काही गोष्टी आचरणात आणणे किंवा करणे किंवा त्या समोरच्या व्यक्तीला, वुमेनला करायला भाग पाडणे, त्यासंबंधीचं जर वातावरण क्रिएट करत असेल एखादी व्यक्ती किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तसं वातावरण असेल तर त्यासंबंधीच्या गाईडलाईनसुद्धा विशाखा गाईडलाईन्समध्ये दिलेल्या आहे. सॉरी, आता त्या विशाखा गाईडलाईनची चं बॅकग्राऊंड काय आहे ते बघा. इन लाईन विथ दिस गाईडलाईन द सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस. काय काय गाईडलाईन्स आहे? प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 वॉज प्रिपेअर्ड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हा ॲक्ट कोणी तयार केला? इंडियन गव्हर्मेंटनी तयार केलेला आहे. कशासाठी तयार केला आहे? गाईडलाईन्स फॉर द सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस. ओके, त्या सेक्शुअल हॅरासमेंट ॲक्ट वर्क प्लेसला प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रोहिबिटेड करण्यासाठी, रेड्रेसल करण्यासाठी हा ॲक्ट 2013 तयार झाला. ओके, सो सी, protection against the sexual harassment is the
bound to us because the Indian government has placed in the conference on the elimination of all forms of discriminations against the women academy on June 25 1993. जून 25 1993मध्ये एक सेक्शुअल हरासमेंट प्रोटेक्शन अगेन्स्ट ॲक्ट तयार झाला म्हणजे काय की काही गाईडलाईन्स तयार झाला. बिकॉज ऑफ इंडियन गव्हर्नमेंट हॅज प्लेस्ड इन द कॉन्फरन्स ऑन इलिमिनेशन ऑफ ऑल द फॉर्म्स ऑफ डिटर्मिनेशन अगेन्स्ट द वुमेन. ओके, कॉन्फरन्स झाली एक कॉन्फरन्स भरली, ज्या कॉन्फरन्सला मोठे मोठे दिग्गज डॉक्टर्स मोठे मोठे लोक त्या कॉन्फरन्ससाठी हजर होते. तर त्या कॉन्फरन्सचं नाव काय आहे? CEDAW. CEDAW महत्त्वाचा शब्द आहे. CEDAW. जर तुमची MCQ बेस्ड एक्झाम झाली तर CEDAWचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो कॉन्फरन्स ऑफ द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन against the women. C for conference, E for elimination, D for discrimination, A for against आणि W for women. ओके, असा त्या शब्दाचा लॉंग फॉर्म होतो CEDAWचा. आणि तो जून 25 1993मध्ये हा ॲक्टचा ही एक कॉन्फरन्स भरली आणि त्या कॉन्फरन्समध्ये हा प्रोटेक्शन ॲक्ट किंवा ह्या प्रोटेक्शनबद्दल काही गाईडलाईन्स तयार झाल्या. ओके, नेक्स्ट आहे आर्टिकल ऑफ 11th ऑफ असोसिएशन. आर्टिकल्स ऑफ 11th ऑफ असोसिएशनमध्ये काय आलं बघा. परत ते CEDAW आर्टिकल लिहिलं. CEDAWवर एक आर्टिकल लिहिलं आणि त्या आर्टिकलमध्ये क्लॅरिफाईज दॅट द जेंडर इक्वॅलिटी त्यामध्ये क्लॅरिफाय केली. जेंडर इक्वॅलिटी कॅन बी सर्वायवरली डॅमेज्ड इफ द जेंडर स्पेसिफिक व्हायलन्स इज सब्जेक्ट टू सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क. आणि त्यानंतर हळूहळू बऱ्याचशा गोष्टी लक्षात यायला लागल्या. मग एक स्पष्टीकरण करण्यात आलं. केलं गेलं की महिलांच्या सोबत कार्यस्थळी म्हणजे त्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी जर त्यांना सेक्शुअली हरासमेंट केलं जात असेल किंवा त्यांना त्रास दिलं जात असेल तर त्यावेळी त्यामुळे काय होतं, त्यांची कामामध्ये किंवा त्यांची सॅलरी किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना इक्विव्हॅलंट आणण्यासाठी आणि त्यांच्या कामामध्ये जर तुम्ही इक्वॅलिटी ठेवत नसाल आणि त्याचं उल्लंघन केलं जात असेल तर त्या पद्धतीच्या गाईडलाईन्स त्यावेळी तिथे काय होणं गरजेचं आहे किंवा कुठल्या प्रकारची शिक्षा त्या एम्प्लॉयर किंवा एम्प्लॉईला होणं गरजेची आहे त्यासाठीचे ॲक्ट या गाईडलाईनमध्ये त्यासाठीच्या गाईडलाईन्स या विशाखा गाईडलाईनमध्ये दिलेले आहे. ओके, नेक्स्ट आहे रिझन. काय कारण आहे, कशामुळे सेक्शुअल हरासमेंट होते, लोक का बरं अशा पद्धतीने वागतात, कुठले कारण आहेत. ओके, यौन पीड़न तक के परिणाम स्वरूप महिला के मौलिक अधिकारों का उल्लंघन होता है. काय होतं की महिलांचे जे काही भावना आहे त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत खेळण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करतात, त्यांच्या भावनांसोबत त्यांच्या इमोशन्स बरोबर खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यांना विनाकारण कुठंतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतात, काही न कारण असताना त्यांना सेक्शुअली हरासमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर का असे कारणं काय आहे. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल ऑफ 14 and 15मध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येकाला इक्वलिटी देण्याचे राईट्स असणे. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य इट मे बी द मेल ऑर फिमेल, इट शुड बी कंडक्ट ॲज अ इक्वल पर्सनॅलिटी. इक्वली प्रत्येकाला हँडल केलं गेलं पाहिजे. ओके, राईट टू प्रॅक्टिस देअर ओन ट्रेड ऑर बिझनेस. राईट टू प्रॅक्टिस, जे तुमचे व्यापार आहेत किंवा तुमचे जे काही व्यवहार आहे त्याचा अभ्यास करण्याचा तुम्हाला अधिकार असला पाहिजे. राईट टू प्रॅक्टिस देअर ओन ट्रेड अँड बिझनेस, तुम्हाला तुमचा बिझनेस, तुमचे ट्रेड म्हणजे काय, तुमचे व्यापार याचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. त्या कारणांमुळे आणि ते अभ्यास करण्याची काही कारणं त्या आर्टिकल्समध्ये लिहिलेलं आहे. त्या आर्टिकलचं नाव आहे 19(1)G.
राईट टू लिव्ह विथ द डिग्निटी. ओके, डिग्निटी म्हणजे काय? स्वतःच्या मर्यादा, गरिमा, गरिमा के साथ जीने का अधिकार. प्रत्येक वुमेनला स्वतःच्या नम्रतेमध्ये, स्वतःच्या मर्यादेमध्ये जगण्याचा तिला अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी सुद्धा ती कारणं, ही सर्व कारणं या गाईडलाईन्समध्ये आहेत. ओके, आणि त्याचं अनुच्छेदन कशामध्ये झालेलं आहे? आर्टिकल्स ऑफ 21. रिझनमध्ये अजून काही गोष्टी आहेत बघा. द नंबर ऑफ वुमेन इन्वॉल्ड इन द वर्क प्लेस इज इन्क्रीजिंग. वुमेन हॅव बीन वर्किंग इन द ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर. ऑर्गनाइज्ड किंवा अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करतात, त्यामुळे या गोष्टी होतात. टू इन्श्युअर अ वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर द वुमेन थ्रू द लॉ. फॉर द वुमेन थ्रू द लॉ. It was felt obligatory and the government. ओके, सरकार द्वारा की महसूल किया गया कानून के माध्यम से महिलाओं के लिए एक सक्षम कार्य वातावरण सुनिश्चित करना चाहिए. म्हणजे महिलेला काम करण्यासाठी एखादं पर्टिक्युलर, एखादं व्यवस्थित, जिथे महिलेला सेफ वाटेल अशा पद्धतीचं वातावरण तिथे तयार केलं गेलं पाहिजे. तशा पद्धतीचे ॲटमॉस्फिअर तिथे तयार केलं पाहिजे. तशा पद्धतीची ट्रीटमेंट तिला तिथे दिली गेली पाहिजे. ओके, तर हे कारणं आहे सेक्शुअल हरासमेंटचे. नेक्स्ट आहे विशाखा दिशानिर्देश व इस निर्देश अधिनियम के अंतर्गत क्या क्या आता है. डिफरन्स इन विशाखा गाईडलाईन्स अँड इन दिस ॲक्ट. विशाखा गाईडलाईन्स आणि हा जो 2013चा ॲक्ट आहे याच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला इथे आता बघायचं आहे. ओके, विशाखा गाईडलाईन आणि काय? विशाखा गाईडलाईन्स अँड दिस ॲक्ट कुठला ॲक्ट? 2013 ॲक्ट. ओके, ज्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन, प्रिझर्वेशन आणि रेडिसियल आलेले आहेत. तर तो ॲक्ट. Vishaka guidelines are limited to the establishment of traditional office. Where in this act? Vishaka guidelines are limited to the establishment of traditional office. Limited to the establishment of traditional office. Where in this act? Any place visited by the employee for the employment including public and private sector, organization and unorganized hospital, nursing homes, educational institutions, sport institutes, stadium, sports complexes and transports is covered. काय काय येतं त्याच्यामध्ये? एनी पब्लिक विजिट बाय द एम्प्लॉई. पब्लिकनी जर एनी कुठलीही जनरल विजिट जरी मारली बाय द एम्प्लॉई फॉर द एम्प्लॉयमेंट इन्क्लुडिंग पब्लिक प्रायव्हेट सेक्टर. पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक चक्कर जरी मारली तरी त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होतात. ओके, विशाखा निर्देशन पारंपरिक कार्यालय की स्थापना के लिए ही समित है, जबकि इस अधिनियम में सार्वजनिक और निजी क्षेत्र से निगडित और संगठित अस्पताल, नर्सिंग होम, शैक्षणिक संस्था, संस्थान, स्टेडियम, खेल परिसर और परिवहन सहित रोजगार के दौरान कर्मचारी द्वारा भ्रमण की गई कोई भी जगह हो सकती है जिसका इस विशाखा निर्देशन में इन्क्लूड होती है. ओके, सो विशाखा निर्देशनमध्ये येणाऱ्या किंवा अधिनियम अंतर्गत काम करणाऱ्या काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सो सी नेक्स्ट. विशाखा निर्देश व इस अधिनियम के अंतर. Vishaka guidelines are limited to
to the establishment of traditionals of face wears in this act. Okay, Vishaka guidelines are limited to the establishment of traditionals of face weathers in this act. पहिल्यांदा काय दिलेलं आहे, अ क्लिअर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशनशिप हॅज बीन सॅटिस्फाईड. तुम्ही कधी जा काय केलं पाहिजे, विशाखा निर्देशित पारंपरिक कार्यालय की स्थापना के लिए ही सीमित है, जबकि इस अधिनियम के अंतर्गत एक स्पष्ट नियोजकता कर्मचारी संबंध संबंध स्पष्ट किया गया है. किसी भी कार्यस्थल पर यौन पीड़ित तक नहीं होना चाहिए. ओके, तर हे काय आहे, काही गाईडलाईन्स विशाखा गाईडलाईन्समध्ये दिलेले आहे. ओके, सो आय थिंक यू ऑल क्लिअर अबाउट विशाखा गाईडलाईन्स. सो इफ यू हॅव एनी क्युरीज अबाउट the Vishaka guidelines, you can ask me, you can call me, you can message me. And one of the most important things is that जर सपोज कोणाला अजूनही तुमच्या इंटरनल एक्झामची माहिती मिळालेली नाही किंवा तुम्हाला तुमच्या ज्या काही क्लास टेस्ट होणार आहे त्याबद्दलची जर अजूनही कोणाला माहिती झालेली नसेल, माहीत नसेल, तर प्लीज मला फोन करून इंटरनल एक्झामबद्दल जाणून घ्या. कारण इंटरनल एक्झाम देणं अगदी गरजेचं आहे. SYच्या विद्यार्थ्यांची क्लास टेस्टसुद्धा त्यासोबत चालू होणार आहे मंडेपासनं, म्हणजे 2/11/2020 त्यांची क्लास टेस्टची एक्झामसुद्धा चालू होणार आहे. सो विद्यार्थ्यांनी त्याची काळजी घ्या. व्यवस्थित मोबाईलवर लिंक बघून घ्या. त्या लिंक ज्या मोबाईलवरून तुम्ही पेपर देणार आहात त्या मोबाईलवर ती लिंक ॲड करून घ्या आणि वेळेत एक्झाम चालू करा. क्लास टेस्ट जर तुम्ही चालू केली तर क्लास टेस्ट ही तुमची त्या दिवसाच्या 11 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 9 वाजेपर्यंत तो पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ आहे, परंतु त्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुमचा पेपर त्या वेळेत बंद केला जाईल. तसेच तुमची जी इंटरनल एक्झाम आहे, अर्धा तास आपण दिलेला आहे एका अर्धा तास आपण का बरं दिलेला आहे, कारण MCQ बेस्ड एक्झाम आहे. तुम्हाला कुठेही काही लिहायचं नाही आहे, त्यामुळे अर्ध्या तासाचा टायमिंग आपण दिलेला आहे. सो एका दिवशी 2 असे पेपर तुमचे राहणार आहे. त्या पद्धतीने त्याचासुद्धा अभ्यास करा. ठीक आहे. सो थँक्यू अँड बाय बाय, टेक केअर.